26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी असंविधानिक कृत्य केल्याचा आरोप करत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. महाजन यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीने संगमनेर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सोमवारी निवेदन देण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी संविधानिक मूल्यांना पायदळी तुडवणाऱ्या मनुवादी विचारसरणीच्या कृतीचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध केला आहे. लोकशाहीच्या सर्वोच्च दिवशी अशा प्रकारचे वर्तन करणे हे संविधानाचा अपमान करणारे आहे, अशी भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. तर पोलीस प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन तातडीने गुन्हा दाखल न केल्यास आगामी काळात संगमनेर तालुका तसेच संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा बंद पुकारण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर निवेदन देतावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अजीजभाई वोहरा, संदीपभाऊ मोकळ, दक्षिण तालुका अध्यक्ष संपत कोळेकर, उत्तर तालुका अध्यक्ष वैभव मोकळ, महिला तालुका अध्यक्ष हिनाताई सोनवणे आणि जिल्हा उपाध्यक्ष शबनमताई शेख, सुशीलाताई गायकवाड यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तर या व्यतिरिक्त सामाजिक कार्यकर्ते आकाश गोडगे, संध्याताई खरे, जिल्हा संघटक संगीता जमधडे, संगीता मिसाळ, युवा शहर अध्यक्ष अरबाज शेख, सम्राट पटेकर, बापूसाहेब खरात, संदीप भोसले, दादासाहेब बागुल, गोरख जगताप, सचिन राऊत, प्रवीण रणशेवरे, लहुजी सेनेचे तालुका अध्यक्ष विकास भाऊ जाधव, धनंजय चव्हाण, रवी पवार, बाबासाहेब खरात, विकास भोसले, भिकराज भोसले, योगेश दुशिंग, सचिन दुशिंग, रमजान पठाण, भीमराज कुदनर, ईश्वर बागुल, बाबासाहेब मोकळ, युवराज तपासे, सचिन तपासे, विलास कदम, तौसिफ मणियार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. माहिती संकलन जावेद भाई शेख, प्रसिद्धी प्रमुख, वंचित बहुजन आघाडी, अहिल्यानगर, संगमनेर.